नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक खास टॉपिकवर चर्चा करणार आहोत. जसं आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो, तसेच आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मकता कशी धारण करावी किंवा सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आणण्याची विधी मार्ग कुठला हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यामध्ये आपल्याशी जुळलेल्या आहेत कांचन भोळे. तर चला त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडे वळूया आणि ह्याविषयी आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया. नमस्कार कांचनबाई. नमस्कार. जसा आज आपला टॉपिक आहे की सकारात्मकता जीवनशैलीमध्ये आणणं, तर मला आधी हा प्रश्न विचारायचा आहे की सकारात्मकता म्हणजे काय? कारण भरपूर वेळेस आपण हा शब्द तर यूज करतो, पण त्यामागचा खरा अर्थ आपल्याला माहीत नसतो. तर मी आपल्याला विनंती करते की आपण सकारात्मकता म्हणजे काय या आम्हाला हे थोडं स्पष्ट करावं. सकारात्मकता या विषयावर जर चर्चा करायची म्हटली तर मी असे सांगू इच्छिते की एखाद्या जागेवरची दुसरी गोष्ट जर निघून गेली तर तिथं पहिली गोष्ट ही ॲटोमॅटिकली येत असते. जसे सपोज आपण उदाहरण घेऊया, एखाद्या रूममध्ये जर अंधार असला तर प्रकाश आला की अंधार निघून जातो. हवा आले की उष्णता सहजतेने निघून जात असते. जसं आपण पाण्याने एखादी जागा स्वच्छ करायची म्हटली तर पाण्याने धूळ किंवा घाण ही सहजरित्या निघते. म्हणजे दुसरी गोष्ट निघाल्यानंतर पहिली गोष्ट येत असते. तसेच आपल्या विचारसरणीमध्ये जर आपली नकारात्मकता असली तर त्या नकारात्मकतेला घालवण्यासाठी आपल्याला सकारात्मकतेचा आधार घ्यावा लागतो. ॲटोमॅटिकली तुम्हाला जर तुम्ही सकारात्मक विचारांची सुरुवात केली तर ते आपोआपच निगेटिव्ह विचार हे तुमच्या मनातून निघून जात असतात. तर जसं कांचनबेन, सकारात्मकतेचा आणि नकारात्मक विचारांचा आपल्या मानसिक आरोग्यावर तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात का? सकारात्मकतेचे ही आपण आजपर्यंत बघत होतो की फक्त मानसिकतेवर परिणाम होतो, पण मी माझ्या अनुभवातनं असं सांगू इच्छिते की सकारात्मकतेचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. जसं की माझ्या मते सकारात्मकता आणि सकारात्मकतेचे नेहमी संकल्प जर आपण करत गेलो तर त्याचा आपल्या आरोग्याशी खूप मोठा संबंध जोडलेला असतो. जसं की सकारात्मकता ही एक अशी संजीवनी बुटी आपल्याला मिळालेली आहे की ती कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये घेण्याला जायची आपल्याला गरज पडत नाही किंवा 1 रुपयाही आपल्याला खर्च न करता आपल्याला ही खूप मोठी औषधी आपल्याला मिळालेली आहे. तर सकारात्मक विचार करून, सकारात्मक संकल्पांची रचना करून आपण आपल्या आरोग्यावर याचा खूप मोठ्या पद्धतीने उपयोग करू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपले आरोग्य चांगले राहिले म्हणजे आपली मानसिकता सुद्धा ही चांगली राहत असते. तर सकारात्मक विचार केल्यामुळे आपण जर सतत आपल्या शरीराला किंवा शरीरातले कुठल्याही जिथं आपल्याला पेन होत आहेत समजा, तर त्या अवयवांना जर आपण खूप सकारात्मक एनर्जी क्रिएट करून त्या अवयवांचं शुक्रिया अदा केलं तर त्या गोष्टींचा त्या अवयव सुद्धा आपल्याला मदत करतात. ही प्रकृती सुद्धा आपल्याला खूप साथ देते, कारण आपल्या संकल्पांची रचना ही वातावरणामध्ये ही क्रिएट होत असते. आणि जे आपण संकल्पांची रचना करणार ते ब्रह्मांडामध्ये जाणार आणि ब्रह्मांड तेच बुमरँग करून आपल्याला ती रिटर्न देणार. सपोज आपण गुडघे दुखत आहेत, गुडघ्यांना आपण खूप गुडघ्यांचा शुक्रिया अदा केला आणि त्या ना आपण सकारात्मक एनर्जी की माझे गुडघे आता हे जे गुडघ्यांचं दुखणं आहे हे बंद झालेलं आहे आणि मी खूप चांगल्या रीतीने चालू शकते आणि मी खूप चांगल्या रीतीने आता स्वस्थ आणि मस्त आहे. माझं शरीर एकदम स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, माझं शरीर मला सर्व गोष्टींना साथ देत आहे. ही जर विचारसरणी आपण ठेवत गेलो ना तर आपल्याला सहजरित्या आपल्याला सकारात्मकतेचा आपल्या शरीरावर, आपल्या बॉडीवर खूप परिणाम होऊ शकतो. अच्छा, म्हणजे असं म्हणण्याला काही हरकत नाही की सकारात्मक विचार म्हणजे आपल्याला जे प्रकृतीकडने किंवा ह्या वायुमंडलाकडने जे पाहिजे
त्या संकल्पांची रचना करणं. हो. जसं तुम्ही आता बोलले की सकारात्मकतेचा आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या शरीरावर परिणाम होतोच, तसंच नकारात्मक गोष्टींचाही होत असेलच. नक्कीच. है ना? जसं याला मी सकारात्मक एक असं उदाहरण देऊ शकते तुम्हाला की एका झाडापासून आपण लाखो माचीसच्या काड्या बनवू शकतो हो आणि त्याच एका माचीसमुळे आपण लाखो झाडं सुद्धा जाळू शकतो. हो हो म्हणजे नकारात्मकता आली तर ती आपल्याला नाहीशी सुद्धा करते. हो आणि नकारात्मकता जशी आपल्यामध्ये जर वाढत गेली तर आपल्याला आपल्या दुःखांचं प्रमाण हे वाढत जातं. हो आपण निराशा व्यक्त करत असतो, अस्वस्थ वाटतं, बेचैनी वाटतात आणि मग ह्या सर्व गोष्टी आल्या की मग आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो आणि आपल्या आजारांना सुरुवात होत असते. तर सकारात्मकता ही खूप 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 महत्त्वाची आपल्या आरोग्यासाठी आहे. अच्छा. म्हणा सकारात्मकता म्हणा पॉझिटिव्ह संकल्प बरोबर. जे आपल्याला स्वतःच्या बॉडीला द्यायचेच आहे, पण याचा सकारात्मकतेचा उपयोग आपण आपल्या नातेवाईक किंवा आपले जे रिलेशन आहे त्यांच्यामध्ये कसं यूज करणार? कारण आजकाल जसं शरीर आपलं डॅमेज झालेलं आहे, प्रत्येक कुठे ना कुठे दुखत असतं, पेन होतच असतं. तसं आज जे आपले नातेवाईक आहे किंवा रिलेशन्स आहेत त्यामध्येही अनेक प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होताना दिसतात. जसं आज प्रत्येकाला प्रेम स्नेह पाहिजे, पण कोणी आज एकामेकाची गरज पूर्ण करूच शकत नाही. तर याच्यावर तुम्ही काय म्हणणार? तर या विषयावर जर चर्चा करायची म्हटली तर मी असं सांगू इच्छिते की ह्या गोष्टीचा अनुभव मी जेव्हापासून राजयोगा मेडिटेशनचा कोर्स केला आणि सतत राजयोगाचा अभ्यास करत गेले, त्यामुळं मला ज्या काही मला दुसऱ्यांकडनं प्रेरणा मिळाली किंवा आमच्यासोबत दीदींची जी आम्हाला पालना मिळाली आणि मार्गदर्शन जसं त्यांचं मिळत गेलं त्याप्रमाणे आम्ही असं ह्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्ह करत गेलो की आपले नातेसंबंध टिकवण्यासाठी आपल्याला कसं राजयोगाची मदत मिळू शकते. तर ही राजयोगामुळं मला आधी जी मी अपेक्षा करत होते ती अपेक्षा करणं माझं बंद झालं. इतरांकडनं मला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मी माझ्या सुरुवातीलाच बंद केल्या. आणि त्या अपेक्षा जितके ठेवणार तितकं जसं परमात्म्याचे आपले महावाक्यांमध्ये जसं येतं इच्छा मात्रम अविद्या. परमात्मा आपल्याला नेहमी सांगतो की इच्छा मात्रम अविद्या. तुम्ही जोपर्यंत इच्छा ठेवणार तोपर्यंत तुम्ही दुःखी बनणार. इच्छा हमें कभी आगे नहीं बढ़ने देती. त्याप्रमाणे. अच्छा. मग तुम्ही राजयोगाचा निरंतर अभ्यास करताय? हो. तुम्हाला विद्यालयाशी जुळून जसं आता तुम्ही उल्लेख केला तर ब्रह्मकुमारी या संस्थेशी जुळून तुम्हाला किती वर्ष झाले? तर मला या ज्ञानात यायला 5 ते 6 वर्ष होऊन गेले आणि मला आधी खूप भीती होती, खूप शंका होत्या. तर जसं जसं माझं शंका समाधान होत गेलं तसं तसं मला राजयोगाचा अभ्यास आणि ह्या ज्ञानाविषयी खूप छंद वाटायला लागला आणि मला खूप इंटरेस्ट यायला लागला. आणि इथं जी मिळणारी शांती आणि जे ज्ञान परमात्मा आपल्याला सांगतो आहे त्या ज्ञानाच्या आधारावर मी पुढं होत जात गेले. जसं रोज मुरली ऐकण्यामध्ये आणि मुरली ऐकल्यानंतर त्या मुरलीचं मनन चिंतन करताना आपण आपल्यामध्ये काय गोष्टींचं इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. बाबा आपल्याला सांगतोय की परमात्मा आपल्याला सांगतोय की आपल्याला कसं राहायचंय. आपल्याला जर ह्या विद्यालयाचं लक्षच आहे की तुम्ही नर ऐसी करनी करे जो नर से नारायण बन जाए और नारी ऐसी करनी करे जो नारी से श्री लक्ष्मी बन जाए. तर हे नर आणि नारीपासून आपल्याला लक्ष्मी नारायण बनायचंय. तर मग लक्ष्मी नारायण बनण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या स्टेजला जायला लागणार आहे. तर त्या स्टेज कोणत्या कोणत्या आहेत. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जसं परमात्मा सांगतं, जसं ब्रह्मा बाबा त्यांनी त्यांच्या आयुष्याचा जो आपल्याला अनुभव दिलेला आहे, आपण ऐकतो, क्लासेसमध्ये ऐकतो किंवा मग पुस्तकांमध्ये आपलं वाचनात येतं आपल्या. तर परमात्मा सांगतो की तुम्ही फॉलो फादर. ब्रह्मा बाबांनी जे केलं त्यांना तुम्ही फॉलो करा. तर ब्रह्मा बाबांनी काय काय केलं? ब्रह्मा बाबांनी इतर परिस्थितींनी सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये ते परिस्थिती आल्या पण त्या परिस्थितीवरही त्यांनी कशी मात मिळवली, ते कसे शांत राहिले,
ही खूप मोठी प्रेरणा मला म्हणजे त्याच्यात याचा मिळाली. राजयोगाचा अर्थच एक सकारात्मकता दृष्टिकोन किंवा सकारात्मक व्यवहार बरोबर याच्याशी जुळले. बरोबर. जसं तुम्ही म्हटले की आम्ही राजयोग म्हणा मेडिटेशनही करतो आणि मुरली म्हणजे काय मला ते समजलं नाही आणि आमच्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आनंद होईल की नेमकं मुरली म्हणजे काय, की ज्याची तुम्ही इतकी महिमा करतायत की त्यापासून तुम्हाला स्वतःचं जीवन बदलवण्याची कला अवगत होते. तर त्या मुरलीविषयी तुम्ही आम्हाला मुरली म्हणजे परमात्म्याचे परमात्म्याचे महावाक्य, जो सत्संग जो आपल्या सेंटरला रोज सकाळी 7 वाजता सत्संग असतो आणि त्या सत्संगामध्ये जे परमात्म्याचे महावाक्य सांगितले जातात ते महावाक्य म्हणजे मुरली. अच्छा. तर ह्या महावाक्यांमधनं आपल्याला जीवनाचा आकार आपल्याला देण्यास खूप मदत मिळते. तर मुरलीमध्ये हेच परमात्मा आपल्याला सांगतो की तुम्ही आहेत काय, तुम्ही स्वतःला ओळखा, परखा, तुम्ही कोण होते, तुम्ही कुठून आलेत आणि तुम्हाला कुठं जायचंय. तर ही बॉडी आहे, ही बॉडी कोण चालवतं तर एक आत्मा. मग हा आत्मा ही बॉडी चालवतो आहे. ही स्वतःची ओळख झाली. मग ते आत्म्याला कसं करायचंय, कसं राहायचंय. आता मी हा आत्मा, माझे ह्या आत्म्याचे गुणच जसं कोर्समध्ये आपल्याला शिकवलं जातं की आत्म्याचे 7 गुण आहेत, त्याच्या 3 शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. आणि आत्म्याचे गुण आहेत जे 7 आहे, सुख आहे, प्रेम, आनंद, शांती, शक्ती आणि पवित्रता आणि ज्ञान. हे आत्म्याचे गुण आहे. तर ह्या गुणांनी सजून धजून तुम्ही त्या गुणांचा वापर करायचा आणि त्या गुणांनी सजून धजून परमात्म्याला आठवण करायची. जसं आत्मा, मी कसा आत्मा आहे तर मी मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहे. त्या परमात्म्याचा मी बच्चा आहे, तो आपला पिता आहे. तर मग तो परमात्मा आपल्याला तेच सांगतो की तुम्ही सर्व शक्तींचा उपयोग करा, सर्व गुणांचा उपयोग करा. हा मी सर्व शक्तिवान आहे, मी ज्ञान स्वरूप आत्मा आहे, मी शक्ती स्वरूप आत्मा आहे, मी सदा आनंदी राहणारा आत्मा आहे. मला स्वतःला संकल्प द्यायचे, संकल्पांची रचना आपण करायची. जसे श्रेष्ठ संकल्पांची रचना आपण करत गेलो ना तसे आपल्या जीवनांमध्ये खूप खूप बदल होत जातात. अच्छा. आपल्याला जे पाहिजे त्याची रचना आपण करू शकतो आणि त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपण देऊ शकतो. तर अर्थातच आपण जी संकल्प केली ते आपल्याला प्राप्त होतील. बरोबर. जसं तुम्ही म्हटले कोर्स, राजयोग, तर कोर्स हा शब्द तुम्ही काय यूज केला? या विद्यालयाचा असा रूल आहे की इथं आल्यानंतर आधी 7 दिवसाचा कोर्स करावा लागतो. तर ह्या कोर्समध्ये आपण कोण आहे, आत्मा, परमात्मा, हे सृष्टीचक्र काय आहे आणि आपण आपले 84 जन्मांची काय कहाणी आहे, हे सर्व ह्या 7 दिवसाच्या कोर्समध्ये आपल्याला सांगितलं जातं. तर या कोर्समध्ये नंतर आपल्याला लक्ष्मी नारायण बनण्याचं ध्येय असतं. सपोज जसं लौकिकमध्ये आपण एखाद्या मेडिकल लाईनला ऍडमिशन घेतो किंवा डॉक्टर लाईनला ऍडमिशन घेतो, तर त्याचं ध्येय काय असतं की मेडिकल लाईनला गेल्यानंतर यांना डॉक्टर बनायचंय, इंजिनिअरिंग लाईनला गेल्यानंतर यांना इंजिनियर बनायचंय. तसं ह्या विद्यालयात यायचं आणि कोर्स करायचा, राजयोग मेडिटेशनचा डेली अभ्यास करायचा आणि आपल्याला सर्वसाधारण मनुष्यापासून आपल्याला देवी देवता बनायचंय, लक्ष्मीनारायण बनायचंय. तर हे इथलं खूप हे ध्येय आहे. मग ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला रोजचा सराव हवा असतो. मग तो सराव करण्यासाठी आपल्याला रोज परमात्म्याचे महावाक्य ऐकायचे आहेत. रोज परमात्मा सांगतो की तुम्ही सकाळी उठा आणि मला आठवण करा. मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होते की जसं तुम्ही आता म्हटलं की आम्ही राजयोगाचा अभ्यास निरंतर करतो. तर राजयोगाचा अभ्यास करत असताना तुमची दिनचर्या नेमकी काय असते, की तुम्ही कसा राजयोगाचा अभ्यास तुमच्या जीवनामध्ये अवलंबिला आहे, प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही तो कसा धारण केलेला आहे, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं मार्गदर्शन करा. तर दिनचर्या जर सांगायची म्हटली तर ह्या ज्ञान मार्गात आल्यानंतर दिनचर्या इतकी सुंदर होते की मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी अज्ञानी असताना म्हणजे जेव्हा कोर्सच्या आधी माझी दिनचर्या कशी होती आणि आताची माझी दिनचर्या किती सुंदर आहे, ह्यात मला मी खूप अनुभव घेते. नक्कीच सांगा, कारण आम्हालाही थोडं. कारण दिनचर्या अशी असते की इथं आम्ही सकाळी 3ला किंवा 3:30 पावणे 4ला आम्ही उठतो. उठल्यानंतर परमात्म्याला आधी गुड मॉर्निंग करतो. परमात्मा सांगतो की तुम्ही आधी स्वमानामध्ये राहा. स्व म्हणजे स्वतःला स्वतःने दिलेला मान. आपण दुनियादारीमध्ये काय म्हणतो, आपण याने मला मान द्यायला पाहिजे, त्याने मला मान द्यायला पाहिजे, पण इथं मानाची अपेक्षा नाहीये. आपण स्वतःला मान द्यायचा. मग मी कशी आत्मा आहे, मी सर्व शक्तिवान आत्मा आहे, मी निरोगी आत्मा आहे, मी संपूर्ण स्वस्थ आत्मा आहे.
मी शक्तिशाली आत्मा आहे, मी खुश रहने वाली आत्मा आहे, आनंदी राहणारी आत्मा आहे, अच्छा. मी शक्तिशाली आहे. म्हणजे तुम्ही सकाळी स्वतःला स्वतःला thoughts हा देतात, स्वतःला संकल्प हा करतात. हा मग त्याच्यानंतर त्यानंतर मग आम्ही परमात्म्याला जोपर्यंत सकाळी शांतता, शक्यतोवर दुनियादारीमध्ये 4:45-5ला लोकांना उठायला सुरुवात होऊन जाते, हो. पण त्या आधीची जी शांतता असते ती शांतता आणि ती जी पॉझिटिव्ह एनर्जी जी सकाळी कारण ब्रह्मांडामध्ये क्रिएट त्यावेळेला होत असते, ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त असं हा, म्हटलं जातं. म्हटलं तर त्या जातं. ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण जर राजयोगाचा अभ्यास किंवा मग भक्ती मार्गात सुद्धा बघा तुम्ही, भक्ती मार्गामध्ये सुद्धा लोक उठतात आणि सकाळी योग जप तप वगैरे करत हो, असतात. हो, हो. त्याचप्रमाणे इथं जर सुद्धा जो ब्रह्ममुहूर्तावर उठणं त्याला आम्ही अमृतवेला म्हणतो. तर या अमृतवेलेला उठून जर आपण परमात्म्याशी कनेक्ट झालो, जसं योग जोडला, योग जोडणं म्हणजे काय, मिलन मनवणं. मग ह्या आत्म्याचं परमात्म्यासोबत जर आपण मिलन मनवलं आणि त्याला खूप चांगल्या रीतीने तन मन आणि एकदम स्वच्छ माइंडने जर आपण परमात्म्याला आठवण करत गेलो तर सहजरित्या त्याची मदत आपल्याला मिळत असते. अच्छा. त्याच्याशी आपण जसं आपण एकमेकांसोबत गप्पा करतोय तसं परमात्मा सुद्धा ह्या धर्तीवरती शक्ती अवतरित होत असते आणि आपण आपले काय प्रॉब्लेम आहेत, आपले काय समस्या आहेत त्या सुद्धा आपण परमात्म्यासोबत सांगितल्या किंवा आपल्याला काय परमात्म्यासोबत काय गप्पा गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही सकाळी या वेळेमध्ये करू शकतात आणि त्यांनी नक्कीच प्रकृतीमध्ये जातात आणि प्रकृती आपल्याला नक्कीच त्या आपल्याला देत असतात. अच्छा, म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला सकारात्मकता धारण करायची तर त्या पॉवर हाऊसशी आपल्याला कनेक्ट जोडावं लागेल आधी. पॉवर आणि हाऊस सकारात्मकता देणारी ती ऊर्जा. अच्छा. आणि माझा पुढचा प्रश्न असा राहील कांचनबेन, की जसं आता तुम्ही बोलले की राजयोग येण्याच्या आधी आणि नंतर तुमची दिनचर्याचे तुम्ही स्पष्टीकरण केलं, बेनिफिटचं तुम्ही स्पष्टीकरण केलं, पण अजून याचा तुम्हाला काय फायदा झाला? मला दोन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दोघांमध्ये तुम्हाला काय अंतर वाटतो किंवा एखादी अनुभव तुम्ही आमच्या समोर शेअर करा. याबद्दल मी असा अनुभव सांगू इच्छिते तुम्हाला की राजयोगाचा अभ्यास करण्याच्या आधी मला असं क्रोध येत होता. कुठलीही गोष्ट मनासारखी नाही झाली तर मला क्रोध येत होता, चिडचिडपणा माझा वाढत होता आणि घरातही सर्व समजा दिनचर्या करत असताना घरातही कुठली नाही वस्तू मिळाली तर आपण लगेच आपली चिडचिड होत होती. चिडचिड होते, आपण घरातल्या लोकांवर ताणतणाव येत असतो. पण तो माझा खूप प्रमाणात होता. तर मला असं राजयोगामध्ये आल्यानंतर ह्या गोष्टींमध्ये माझ्या खूप बदल झाला. जसं मी शांत राहण्याचा माझा खूप प्रयत्न सुरू झाला आणि रोजचं मेडिटेशन आणि ज्ञानाच्या आधारावर मी खूप शांत राहायला लागले आणि शांत राहण्यामुळं ती जो माझा आधी चिडचिडपणा होत होता किंवा काही अस्ताव्यस्त सुद्धा होत होती तर तो जो चिडचिडपणा होत होता नंतरचा तो माझा आता पूर्णपणे बंद झाला. आणि त्याचा परिणाम शांत राहण्यामुळं मी मानसिकतेवर तर झाला पण माझ्या शारीरिक आरोग्यावर सुद्धा ह्या गोष्टीचा खूप परिणाम होत गेला. तुमचा असा एखादा अनुभव आमच्याशी शेअर करा की सकारात्मकता जीवनशैली तुम्ही तुमच्या जीवनामध्ये धारण केल्यानंतर तुम्हाला असा कुठला अनुभव आला की जो आजही तुमच्या माइंड मध्ये फिट आहे? हो, माझा खूप मोठा अनुभव मी तुम्हाला सांगते की जेव्हा कोरोना काळ आला त्या कोरोना काळामध्ये आमच्या शहरातल्या आमच्या कॉलनी एरियातले सर्वात पहिला कोरोना पेशंट आम्ही निघालो, दोघं, मी आणि माझे पती. आणि त्यावेळेस इतकी माहिती नव्हती कोरोनाविषयी माहिती नव्हती आणि मनामध्ये खूप सारी भीती भरलेली, कारण चर्चाच इतक्या प्रकारची येत होती त्यामुळं मनामध्ये खूप भीती होती. आणि पुढं काय, सर्दी झाली, ताप आला, ट्रीटमेंट होत नव्हती, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, सिव्हिलला ऍडमिट झालो, खूप भीतीदायक वातावरण. आणि ऍडमिट झाल्यानंतर सिव्हिलला गेलो, आता काय, कारण सगळं वातावरण भीतीचं वातावरण आणि आमच्यासोबत येणारे सुद्धा, आमच्यासोबत मदत करणारे सुद्धा, आपण त्यांना कसं सांगायचं,
कारण आपल्यामुळं ते नको धोक्यात यायला. पण जसं आम्ही ॲडमिट झालो आणि आमच्यावर जशी ट्रीटमेंट सुरू झाली आणि ॲडमिट झाल्यानंतर 3-4 दिवशी आमची जशी ट्रीटमेंट पूर्ण सुरू असताना आम्हाला जशी इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि आम्ही एकदम जसं नेहमीप्रमाणे व्हायरल इन्फेक्शन होतं तसंच व्हायरल इन्फेक्शन झालं, त्यावर ट्रीटमेंट झाली आणि आम्ही एकदम ओके झालो. पण आम्हाला तरी तेव्हा रूल होता की 13 दिवस पूर्ण झाल्याशिवाय हॉस्पिटल मधनं निघता येणार नव्हतं. पण मग 13 दिवस तर पूर्ण करायचे होते आणि आम्हाला तर ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर 3-4 दिवशीच आम्ही ओके झालो. पण मी माझा अनुभव असा सांगते की आम्हाला तेव्हा 13 दिवस जेव्हा डॉक्टर राऊंडला येत होते तर राऊंडला डॉक्टर सकाळ दुपार संध्याकाळ यायचे आणि 3-4 दिवसापर्यंत मी एकदम मला जे छोटे मोठे प्रॉब्लेम होते ते मी डॉक्टरांना सांगत होते. डॉक्टर त्यावर औषधी देत होते आणि त्या माझ्या गोष्टी सर्व क्लिअर होत होत्या. आणि माझ्यासोबत सुद्धा एक कॉटवर एक लेडीज होती. तर डॉक्टर यायचे, सर्वांना विचारत होते. तर मी नेहमी डॉक्टरांना 4-5व्या दिवसापासून मी डॉक्टरांना सांगायचे, डॉक्टर मी एकदम ओके. दुसऱ्या राऊंडला आले, डॉक्टर मी एकदम ओके. संध्याकाळी डॉक्टर आले, डॉक्टर मी एकदम ओके. नंतर 5व्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत मी डॉक्टरांना सांगत गेले, डॉक्टर मी ओके, फाईन. पण माझ्यासोबतची जी लेडीज होती ती डॉक्टरांना नेहमीच सांगायची, डॉक्टर आज माझं हे दुखतंय, डॉक्टर आज मला असं होतंय, डॉक्टर आज मला असं होतंय. मग डॉक्टरांनी सुद्धा तिचं हे केलं, ऑब्झर्वेशन केलं की ताई तुम्ही मला एक वेळेस तरी असं सांगा ना की मी आज ओके आहे किंवा मला आज बरं वाटतंय. तर मी असा विचार केला की परमात्म्याची मला खूप साथ आहे आणि परमात्म्याची मला खूप मदत मिळते. सकारात्मकतेचा मी त्यावेळेस केलेला अभ्यास याचा माझ्या बॉडीवर आणि माझ्या झालेल्या ट्रीटमेंटवर खूप लवकर फरक पडला. आणि तेच बघा, ही एक अज्ञानी व्यक्ती आहे, ती खूप घाबरते आहे आणि तिचे प्रॉब्लेम अजूनही संपत नाहीयेत. आणि मी किती लवकर म्हणजे 4-5व्याच दिवशी मी ओके सांगते डॉक्टरांना. सकारात्मक जीवनशैलीमुळे तुम्हाला ह्या पिरियड मध्ये खूपच फायदा. प्रत्येकाची तेव्हा मनस्थिती डाऊन ती भीतीचं वातावरण होतं. तर खरंच तुम्ही छान असं आम्हाला सकारात्मक जीवनशैलीबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुमचा अनुभव ऐकूनही आम्हाला एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. तर बघा प्रेक्षकांनो, सकारात्मक विचारसरणीचा आपल्या जीवनामध्ये किती सकारात्मक परिणाम होत असतो. आपण मोठ्या ते मोठ्या संकटामधून सकारात्मक विचारांमुळे त्या समस्यांवर मात करू शकतो. तर असंच आजचा अनुभव आपल्याला प्रेरणा देतो की आपणही आपल्या जीवनामध्ये सकारात्मक जीवनशैली धारण करून आपलं जीवनही एक अनुभवाची खाण बनवावी. तर आता सध्यापुरता थांबूया, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.